हो वाकून या. तर नमस्कार मंडळी, सकाळी 4 वाजता उठलो. त्याला म्हणलं आज गाडी लवकर काढत, रविवारी आज. तर गॅस कमी होता, तर आलो होता गॅस भरण्यासाठी. तर आज बघू किती धंदा होते तुम्हाला सांगेन मी, कुठल्या कुठल्या ट्रिप पडता येते. गाडी किती होतं 5 किलोमीटरला 70 रुपये 72 रुपये बहुत सारं आहे. बघू आता किती होतं गॅस बुक करून. 270 रुपयाचा गॅस भरला घरी आपल्या. ट्रिपा मारत मारत चिंचोड स्टेशनला गॅस भरला होता. तर ट्रिपा मारत मारत आलो रावेत साईडला. आता कुठली ट्रिप पडते बघूत आपण इथून. सकाळ सकाळी गाडी काढली म्हणजे ट्रॉफिक नसते काय नसते, सणात पळता येतं. बघूत आता कुठली ट्रिप असते आपल्याला. तर मंडळ निगडीला होतो मग का. तर निगडीहून ओलावर ट्रिप उचलली डायरेक्ट तळेगाव. तर आले होता तळेगाव साईडला, आउट साईडला जरा. आता इथून कुठली ट्रिप पडते काय माहिती, बघून आता कुठली ट्रिप पडते ते. सोमटण्या फाट्याहून 3 किलोमीटरचा पिकअप बसला. 600 रुपयाची ट्रिप होती. चला म्हणून 3 किलोमीटर जात आहे. तर आलो इकडं इंदिरा कॉलेज ऑफ द इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट इथली ट्रिप आहे. आणि येईलच मी मॅडम येईल आता बघू कुठली ट्रिप आहे, पुण्या साईडचीच आहे. चला भेटलं काय ना काय आलं सर. चला मी बघू आता कुठली ट्रिप होती. तर सकाळी लवकर गेलो तो आणि दुपारी मग वापस आलो लवकर. जेवण ते केलं, झोपी गेलो. आणि झोपी गेलो तर ह्यांनी मला कोणी उठीलच नाही. म्हणजे मला उठीला का नाही तुम्ही, मला द्यायचो तुला गाडी घेऊन. हा तरी आराम करायचा असतो थोडाफार. उठवा म्हणलो तर मला आज जरा मोठं टार्गेट होतं माझं. मग टार्गेट फॅमिली आहे का फॅमिली. हां चला म्हणलो आज जाऊ कुठेतरी. शेरू म्हणली चला पप्पा आज फिरायला जाऊ कुठेतरी. चला आज यंदा तू एखादा राऊंड मारून आणतो कुठेतरी. गार्डन कुठे फिरते, गार्डन नसते काय. तर बघू जर कुठं दिसलं गार्डन तर मग गार्डन जातो. ओके दिसलं तर गार्डनला जातो म्हणलं तुला. हां बरं चला बघू कुठे गार्डन ते. चला तर इकडे रावेत साईडला एक मॉल वाटला रे. काय मॉल म्हणजे आपले दुकान लागलं फक्त. आलो तिकडं. तर आता आम्ही निघालो. तिथं काय घेण्यासारखं नव्हतं आणि काय बघण्यासारखं नव्हतं. शेरू खूप बोर झाली आमची. आता निघालो आम्ही. आता बघू तिकडे कुठं आहे का शेरूला काहीतरी. हां आता गार्डनला जायचं. बरं चला बघू कुठं काय आहे. चालू आम्ही इथे इस्कॉन मंदिरात. शेरू लागली परेशान करायला आता. चला पटकन मम्मीचा आवडता प्रसाद आहे. चालू आम्ही इस्कॉन मंदिरात. आज रविवारची गर्दी असते. चल प्रसाद घेतला इथं. आणि आता शिरोने प्रसाद घेतला, शिरोने प्रसाद घेतला. आणि आमचा बाबूचा फक्त प्रसाद घातलाय ते आवडा पाठापट. मी पण घेतला. शिरून आम्ही पुढे आलो. आणि आम्ही पुढे चालत तुम्हाला सोडून का नाही शिरू. तर जाता जाता एक मंदिर होतं वैष्णोदेवीचं अपुरी स्टेशनला. चला म्हणलं जातो तिथून पण जावं दर्शन करून. टाइम भेटत नाही फॅमिलीसोबत जायला. रात सुट्टी काढली आज रिक्षाला. हां शरीरने सांगितलं, मला माहीत नव्हतं. शांत मंदिरात आले की शांत होते की. मंदिरात दर्शन करायला आलं की असं शांत वाटतं ना, मन प्रसन्न होते लगेच. दर्शन केलं लगेच
आज गर्दी नव्हती, रविवार होता आज. नंतर गर्दी खूप असते ह्या मंदिरामध्ये. हे चला पटकन. हा दगडच ना मग, तुला काय वाटलं? दम्मनी बाबू मोशामध्ये असेल कुठं कुठं हल्लंय मी आज. सर थांब, हे पहिले नव्हतं का उशा हे? हा हे वैष्णोदेवीचे मंदिर आहे आणि खूप भारी बनवले मंदिर. पूर्ण डिझाईन हे बघा, वैष्णोदेवीचं इथं दर्शन करायला द्यायचं आपल्याला. आणि पूर्ण दगडासारखं दिसतंय. आणि शरून देवाने पण चांगल्या खेळायला लागल्यात आता मंदिरामध्ये आल्या तर. आणि पुढे एक बारीक रस्ता आहे, तुम्हाला दाखवतो मी. आणि हे मंदिर आपल्या आखुर्डीमध्ये मंदिर आहे, जवळच आहे इथं आखुर्डी स्टेशन समोर. आणि तुम्ही जर कधी आलात तर नक्की दर्शन करायला ह्या मंदिरामध्ये. आणि मुलांना पण आणा दर्शन करायला. हे बघा, इकडं जायचं आपल्याला ह्या साईडला. तर आता इथून बारीक बोळी जायला, तर बोळीतून ह्या वाकूनच जायला लागतं, कारण की सरळ जाता येतच नाही. खाली असं एकदम वाकावं लागतं, त्याच टायमाला जाते ते. मध्ये पाणी नाही ना, तर पाणी असतं वाटतं मध्ये. पाणी काय सोडलं नाही वाटतं हिंड्या वेळेस. एकदम बारीक खाली वाकून जायला लागतं. शेरूला म्हणलं वाकून यायची. शेरूची हाईट होती त्यामुळं काय शेरूला लागलं नाही. उषा म्हणली मी बाळाला काय घेऊन येत नाही म्हणली. मग उषा बाळाला घेऊन तिथंच थांबली समोर. हे बघा समोर उषा इथं. आणि शेरू आलती, पुन्हा म्हणली मला डबल अजून एक चक्कर मारायची. त्या शेरू वापस येऊन तिकडून वापस यायला लागली, आवाज देते मला. कारण की रस्ता डायरेक्ट येतोय त्यामुळे घाबरण्याची काय गरज नव्हती काही. आता येईनच ती. आता ती 2-3 राऊंड मारले तेवढ्यात मी आज 1 राऊंड तर. मुलांसाठी छान आहे बघण्यासाठी. हे बघा आली की नाही, लई खेळ ती. देवने पण 2 राऊंड मारले. जय माता दी, जय माता दी. तर आता आपण आलो ते भुयाराच्या बाहेर. तर मित्रांनो, आपण आलो आता मेन गाभाऱ्यामध्ये वैष्णोदेवीच्या. आणि मध्ये येताना बेल्ट असेल तर बेल्ट काढायला लागतो, त्यामुळे मी बेल्ट घालतच नाही ऑलरेडी. चमड्याला अलाउड नाही येतं. हे बघा मेन गाभारा वैष्णोदेवीचा. माहीतच नव्हतं एवढं हाय म्हणून इकडं. खूप छान वैष्णोदेवी मंदिरासारखंच आहे. नक्की या तुमच्या मुलांना घेऊन. जय माता दी, जय माता दी. तर चला मंडळी, आता निघालो घरी. तर सकाळी 4 वाजल्यापासून ते इथपर्यंत प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मला. तर चला मित्रांनो, बाय.